वेलकम टू ऑल इन माय यूट्यूब चॅनल शिक्षण मंत्र. आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या. टुडे वी आर लर्न अबाउट द स्टँडर्ड 6 सायन्स. इन दॅट सायन्स वी आर टू लर्न अबाउट लेसन नंबर 5 सबस्टन्स इन द सराउंडिंग देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टी. पदार्थ सभोवतालचे त्यांची अवस्था व त्याचे गुणधर्म यातील आपल्याला पुढचा महत्त्वाचा कंटेंट शिकायचा आहे. तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स अँड प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. पदार्थांच्या गुणधर्म आणि धातूंचे गुणधर्म याविषयी माहिती बघायची आहे. इफ यू सी सम पिक्चर्स, these all pictures are different and each and every substance having the different property. तुम्हाला समोर चित्र दिसते. प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळा आहे आणि त्या प्रत्येक पदार्थाच्या प्रॉपर्टी देखील कशा आहेत वेगवेगळ्या आहेत. इफ यू सी द ग्लास, इफ यू सी द सॉल्ट, डोअर अँड वी हॅव टू सी द आयर्न रॉड, ज्याला आपण लोखंडी सळ्या म्हणतो आपण. हे जे आपण जर बघितल्या तर प्रत्येक पदार्थांच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या आहेत. काही जे आहेत ते एकदम हार्ड आहेत, काहीकांचं वेट खूप जास्त आहे, वजन खूप जास्त आहे, कलर प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. प्रत्येकामध्ये ट्रान्सपरन्सी ज्याला म्हणतो आपण, पारदर्शकता हा कमी जास्त प्रमाणात आहे. मग हे सर्व जे सबस्टन्स आहेत त्या सबस्टन्सची आपल्याला प्रॉपर्टी माहिती असणं गरजेचे आहेत की कोणते पदार्थ कोणकोणत्या प्रॉपर्टीने बनलेले आहेत, कोणते पदार्थ कोणकोणत्या गुणधर्माने बनलेले आहेत, त्याबद्दलची आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू फाइंड आउट द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स. तुम्हाला आता पदार्थांचे गुणधर्म याविषयी माहिती घ्यायची आहे. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज अ ब्रिटलनेस. ब्रिटलनेस ज्याला म्हणतो आपण ठिसूळ पदार्थ. इफ यू सी द पिक्चर, दॅट पिक्चर शोज दॅट द चॉक इज व्हेरी ब्रिटल. हा चॉक जो आहे तो चॉक ब्रिटल तुम्हाला दिसतोय. इफ यू सी द ब्रिक म्हणजे आपण जर वीट घेतली तर वीट देखील आपण सहजपणे खालती टाकून दिली तर सहज तुकडे होतात. याचा अर्थ वीट देखील ही ठिसूळ असलेली तुम्हाला दिसून येऊ शकते. असे बरेचसे पदार्थ आहेत की ते व्हेरी स्ट्रॉंग नाही आहेत, ते खूप कडक नाही, मजबूत नाही आहेत, तर ते ठिसूळ पदार्थ आहेत. आणि हा एक पदार्थाचा गुणधर्म आहे, तर त्याला आपण ब्रिटलनेस म्हणतो. व्हॉट इज मिनिंग ऑफ ब्रिटलनेस? दॅट इज सबस्टन्स दॅट आर ब्रिटल. दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड द ब्रिटलनेस. जे पदार्थ लहान लहान तुकड्यात किंवा कणात रूपांतर होते आणि अशाच पदार्थांना आपण ठिसूळ पदार्थ असे म्हणतो आणि या पदार्थाच्या गुणधर्माला आपण ठिसूळपणा असं म्हणू शकतो. म्हणजे हा पहिली प्रॉपर्टी आहे पदार्थाची. इट इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स दॅट सम सबस्टन्स आर ब्रिटल. काही पदार्थ हे ठिसूळ असतात. त्याच्या विरुद्ध बघितलं तर काही पदार्थ कठीण असतात. व्हॉट इज द सेकंड प्रॉपर्टी? सेकंड प्रॉपर्टी इज हार्डनेस, ज्याला आपण कठीणपणा म्हणतो आपण. इफ यू सी द पिक्चर दॅट वी हॅव टू गिवन द नेल. आपल्याला एक खिळा दिलेला आहे आणि खिळा आपण त्या हातोडीने ठोकण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर लाकूड कठीण असेल तर त्या लाकडामध्ये किंवा खिळा कठीण असेल तर खिळा हा लाकडामध्ये जाण्यासाठी काहीतरी विरोध करेल. मग कोणता पदार्थ किती विरोध करतो, कोणता पदार्थ कशा पद्धतीने तो रेजिस्टन्स करतो, हा रेजिस्टन्स करणं याच्यावरनं त्याची आपल्याला कठीणपणा दिसून येऊ शकेल. मग आपल्याला कठीणपणा म्हणजे काय सांगता येईल? द हार्डनेस ऑफ अ सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेजिस्टन्स इट ऑफर टू द सबस्टन्स बिंग पुश थ्रू इट. एखाद्या पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थाला किती विरोध करतो त्यालाच आपण म्हणतो कठीणपणा. म्हणजे एखाद्या लाकडाच्या फळीमध्ये सहज एखादा खिळा घुसून जाईल, परंतु तोच खिळा जर आपण भिंतीत ठोकायचा प्रयत्न केला तर तो नाही ठोकू शकणार. म्हणजे आपल्याला खूप वेळ, आपल्याला फोर्स लावावं लागेल, बल लावावं लागेल. मग त्या ठिकाणी आपल्याला प्रचंड चांगला असा मजबूत खिळा घ्यावा लागेल. इट मीन्स दॅट द प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स इज अ हार्डनेस. म्हणजे काही पदार्थ हे हार्ड असतात म्हणून हार्डनेस हा पण एक या सबस्टन्सच्या प्रॉपर्टीमधला पुढचा अतिशय महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. नेक्स्ट पॉईंट इज इलॅस्टिसिटी, ज्याला आपण स्थितिस्थापकता म्हणतो आपण. इफ यू सी द रबर, दॅट रबर इज व्हेरी इलॅस्टिक. रबर बघितला तर रबर हा पूर्णतः इलॅस्टिक आहे. दे कॅन चेंज देअर शेप अँड साईज इफ वी हॅव टू अप्लाइंग द प्रेशर. जर आपण त्याच्यावरती दाब दिला, ताण दिला, त्याचा आकार बदलतो आणि जर आपण हा प्रेशर काढून घेतला तर तो पदार्थ मूळ अवस्थेत येतो. इट मीन्स दॅट दे हॅव द प्रॉपर्टी लाईक अ इलॅस्टिसिटी. म्हणजेच प्रत्येक पदार्थाचे जसे वेगवेगळे गुणधर्म आहेत तसंच रबराचा हा एक विशिष्ट वेगळा गुणधर्म आहे. इट इज कॉल्ड द इलॅस्टिसिटी. हा पण तुम्हाला सांगता येऊ शकेल. हेही इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स, ज्याला आपण स्थितिस्थापकता म्हणतो. व्हॉट इज मिनिंग ऑफ द इलॅस्टिसिटी? दॅट the rubber band and the sponge go back
to the original shape. Some substance changes their shape when the force is applied on them, the return to the original shape, and size when the force is removed. जर एखादा पदार्थावरती ताण दिला, दाब दिला, तर त्याचा आकार बदलतो आणि हा दाब किंवा ताण, ज्याला प्रेशर म्हणतो आपण, तो काढून घेतला तर तो मूळ स्थितीत परत येतो. ह्याच गुणधर्माला आपण इलॅस्टिसिटी असं म्हणू शकतो, त्यालाच आपण स्थितिस्थापकता असं म्हणू शकतो. हा तुम्हाला पुढचा नेक्स्ट प्रॉपर्टी दिलेली आहे. नाउ द फोर्थ वन प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुइडिटी. फ्लुइडिटी मीन्स ज्याला मग आपण मराठीत प्रवाहितता म्हणतो आपण. तुम्हाला बाजूला चित्र दिलं, या चित्रामध्ये आपल्याला असं कळेल. फर्स्ट यू हॅव टू गिवन द मिल्क, तुम्हाला या ठिकाणी मिल्क दिलेलं आहे. सेकंड यू हॅव टू गिवन द हनी, हनी म्हणजे तुम्हाला ज्याला म्हणतो आपण मध दिलेलं आहे. थर्ड तुम्ही यू हॅव टू गिवन द गम, तुम्हाला डिंक ज्याला गोंद म्हणतो ज्याला आपण, ते गम तुम्हाला दिलेलं आहे. अँड दीज आर होल्डिंग ऑन अ फ्लॅट मेटल शीट. जर तुम्ही त्याला एखाद्या तिरक्या अशा पत्रावरती जर हे तिन्ही पदार्थ ओतले तर आपल्याला सहजपणे सांगता येऊ शकेल की जे पाणी आहे हे पाणी सहज खालती येऊन जातं. मध थोडं जाड असल्या कारणाने ते हळूहळू खालती येतं आणि गम जो आहे तो अजून घट्ट असल्या कारणाने तो हळूहळू खालती येतो. बट दे हॅव फ्लोविंग द डाऊनवर्ड, परंतु ते खालती येताना आपल्याला सहजपणे दिसून येऊ शकतं. म्हणजे एखादा पदार्थ उतारावरून जो वाहतो, प्रत्येक पदार्थ हा उतारावरून वाहतो की नाही वाहत, त्यालाच त्यांनी फ्लुइड असं म्हटलेलं आहे. दॅट इज लिक्विड फ्लो डाऊनवर्ड ऑन द स्लोपिंग सरफेस. दिस इज प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुइडिटी. जर एखादा पदार्थ उतारावरून वाहत असेल, आणि याच गुणधर्माला त्यांनी प्रवाहिता असं म्हटलेलं आहे. प्रवाहित म्हणजे एखादा पदार्थ वाहत असतो. हा तुम्हाला अतिशय महत्त्वाचा कॉन्सेप्ट या ठिकाणी समजून येऊ शकेल. एखादं दूध सांडलं तर दूध वाहतं, त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड फ्लुइडिटी. म्हणजे दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्स. हे सर्व पदार्थाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. द नेक्स्ट इम्पॉर्टंट बेसिक पॉईंट इज द डेन्सिटी. डेन्सिटी ज्याला घनता म्हणतो आपण. एखादा पदार्थ पाण्यामध्ये बुडतो कारण की त्याची डेन्सिटी जास्त असते. एखादा पदार्थ पाण्यावरती तरंगतो कारण त्याची डेन्सिटी कशी असते तर कमी असते. मग प्रत्येक पदार्थ हा बुडणार की वरती तरंगणार ह्याच्यावरून हे त्याच्या डेन्सिटीवरनं आपल्याला सहजपणे सांगता येऊ शकेल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेन्सिटी? मग घनता म्हणजे नेमकं काय आपल्याला सांगता येऊ शकेल. द मास ऑफ दॅट सबस्टन्स हॅविंग द सेम व्हॉल्यूम कॅन बी अ डिफरंट. दिस डिफरंट इज बिकॉज ऑफ द डिफरंट इन द डेन्सिटी between the substance and the same volume. The ones with the greater density are heavier than those of the lesser density. If who is a greater density, ज्याची घनता जास्त असेल तो खालती असेल आणि ज्याची घनता कमी असेल तो वरती असेल. म्हणजे जो जास्त घनतावाला, ज्याची डेन्सिटी जास्त, तो जड असेल आणि ज्याची डेन्सिटी कमी तो कसा असेल, हलका असू शकेल. जर आपण पाणी आणि एखादा छोटासा लाकूड घेतला तर लाकूड पाण्यावरती तरंगेल. याचा अर्थ पाण्याची डेन्सिटी, द वॉटर ऑफ डेन्सिटी इज हाय दॅन द वूड. वूड म्हणजे लाकडाची डेन्सिटी ही कमी असेल. हे आपल्याला या डेन्सिटीच्या मुद्द्यावरून सांगता येऊ शकेल. इफ यू सीइंग दॅट ऑइल अँड वॉटर, जर ऑइल आणि वॉटर घेतलं आपण, तेल आणि पाणी, तर तेल तुम्हाला पाण्यावरती तरंगताना दिसेल कारण त्या ऑइलची डेन्सिटी ही पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे पाणी खालती असेल आणि तेल तुम्हाला वरती असू शकेल. नाउ द नेक्स्ट प्रॉपर्टी द सोल्युबिलिटी, ज्याला आपण विद्राव्यता म्हणतो आपण. विद्राव्यता म्हणजे नेमकं काय तर काही पदार्थ पाण्यामध्ये सोल्युबल असतात तर काही पदार्थ पाण्यामध्ये सोल्युबल नसतात. सम सबस्टन्स आर डिझॉल्व इन वॉटर अँड सम सबस्टन्स आर नॉट डिझॉल्व इन वॉटर. इफ यू सी द पिक्चर, तुम्हाला पिक्चरमध्ये केरोसिन आणि तुम्हाला बाजूच्या पिक्चरमध्ये एक सॉल्ट मिक्स केलेलं पाणी दिसते. तर आपल्याला असं कळून येईल की सॉल्ट जे आहे ते सॉल्ट पूर्ण त्या पाण्यामध्ये मिक्स होऊन जातं, परंतु केरोसिन हे पाण्यामध्ये मिक्स होत नाही. इट मीन्स दॅट केरोसिन इज नॉट डिझॉल्व इन वॉटर. पाण्यामध्ये केरोसिन जे रॉकेल म्हणतो आपण ते पूर्णतः विरघळले नाही, परंतु मीठ जे आहे ते मीठ सहजपणे विरघळलं. It means that some substance are dissolved in water, some substance cannot dissolve in water. The property of substance that's getting dissolved is called solubility. आणि पदार्थाच्या विरघळण्याच्या गुणधर्माला आपण विद्राव्य असं म्हणतो. काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात तर काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाही. Now the next important property is a transparent and transparency.
ज्याला पारदर्शक पदार्थ म्हणतो, पारदर्शकता म्हणतो आपण. सम सबस्टन्स आर ट्रान्सपरंट, काही सबस्टन्स हे ट्रान्सपरंट असतात. इफ यू सी फ्रॉम वन साईड यू हॅव टू इझिली सी ऑन अनदर साईड. जर आपण एखाद्या खिडकीतून बघितलं, खिडकीच्या काचेतून, तर आपल्याला काचेच्या पलीकडचं पण दिसतं. म्हणजे समोरची जी काच आहे, समोरची जी ग्लास आहे, ती ग्लास तुम्हाला ट्रान्सपरंट असलेली दिसून येऊ शकेल. इफ यू सी दॅट वॉटर इन दॅट ग्लास, जर आपण काचेच्या ग्लासमध्ये जर आपण पाणी घेतलं असेल, तर काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला काय आहे हे आपण बाहेरून सहजपणे बघू शकतो. इट मीन्स इट इज कॉल्ड अ ट्रान्सपरंट, ज्याला ट्रान्सपरन्सी म्हणतो आपण. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्सपरंट? वेन वी लुक थ्रू अ सबस्टन्स अँड वी सी थिंग्स ऑन द अदर साईड. ज्या पदार्थातून पाहिले असता आपल्याला पलीकडची वस्तू दिसते, देन दॅट सबस्टन्स इज सेड टू बी अ ट्रान्सपरंट. त्याच पदार्थाला आपण पारदर्शक पदार्थ असं म्हणतो. दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ट्रान्सपरन्सी. आणि ही जी प्रॉपर्टी आहे त्यालाच आपण ट्रान्सपरन्सी असं म्हणतो. ग्लास बघितला, ज्याला आपण काच म्हणतो आपण हवेतून बघतो, हवा पण एक ट्रान्सपरंट आहे. क्लीन वॉटरमध्ये बघितलं, वॉटरच्या आतमध्ये आपल्याला काय पडलेलं आहे सहजपणे आपल्याला बघता येऊ शकेल. म्हणजे हे दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ दॅट गिवन सबस्टन्स. हे सर्व वेगवेगळे प्रॉपर्टी तुम्हाला दिसून येऊ शकतील. म्हणजे आपल्याला सांगितलं व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स. द ब्रिटलनेस, ठिसूळपणा म्हणतो, हार्डनेस, कठीणपणा, इलॅक्सिसिटी, फ्लुइडिटी, डेन्सिटी, नेक्स्ट इज सोल्युबिलिटी, ट्रान्सपरन्सी. दीज ऑल आर द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स. हे सर्व पदार्थांचे वेगवेगळे गुणधर्म असलेले दिसून येऊ शकतील, ज्याला मराठीत म्हणू शकतो ठिसूळ पदार्थ, कठीण पदार्थ, स्थितिस्थापकता, प्रवाहितता, त्याच्यानंतर घनता, विद्राव्यता आणि पारदर्शक पदार्थ किंवा पारदर्शकता. दीज ऑल आर द प्रॉपर्टीज ऑफ द गिवन सबस्टन्स. हे सर्व प्रॉपर्टी तुम्हाला सांगता येऊ शकेल. म्हणजे प्रत्येक पदार्थाची प्रॉपर्टी तुम्हाला अशी विविध रीतीने, विविध पद्धतीने किंवा विविध हे प्रॉपर्टीचे नियम वापरून सांगता येऊ शकेल कोणता पदार्थ कोणकोणत्या प्रॉपर्टीमध्ये येऊ शकतो किंवा येतो. नाव द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज मेटल. तुम्हाला पुढचा अतिशय महत्त्वाचा पॉईंट दिला तो म्हणजे मेटल. मेटलला आपण मराठीत म्हणतो धातू. कोणकोणते धातू आहेत, कोणकोणते मेटल आहेत? तर कॉपर, गोल्ड, आयर्न, ॲल्युमिनियम. आपल्याला माहिती आहे कॉपर म्हणजे ज्याला आपण तांबे म्हणतो, गोल्ड म्हणजे सोनं, आयर्न म्हणजे लोखंड, ज्या लोह म्हणतो आपण, आणि ॲल्युमिनियमचे पदार्थ आपण बघतो, म्हणजे भांडी बघतो आपण, हे ॲल्युमिनियम. दीज ऑल आर द मेटल. हे सर्व मेटल्स आहेत. मग हे मेटल्स सापडतात कुठे आपल्याला, धातू कुठे सापडतात? दीज मेटल्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ मिनरल डीप इनसाइड अर्थ. डीप इनसाइड अर्थ म्हणजे जमिनीच्या आतमध्ये, जमिनीच्या भूगर्भातून आपल्याला हे धातू मिळवावे लागतात. अँड दीज मेटल्स वी हॅव टू यूज इन अ व्हेरियस डेली ॲक्टिव्हिटी. आपण नियमितपणे किंवा दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण धातूंचे विविध उपयोग आपण करतो. आणि मग हे धातू जे आहेत, हे मेटल जे आहेत, ते मेटलच्या प्रॉपर्टी कोणत्या आहेत? जसं आपण मगाशी सबस्टन्सच्या प्रॉपर्टी बघितलं, तसं मेटलचे प्रॉपर्टी कोणकोणती आहेत? तर व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स? धातूंचे कोणते गुणधर्म आहेत त्याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत. फर्स्ट प्रॉपर्टी इज कॉल्ड मेलॅबिलिटी. फर्स्ट प्रॉपर्टी इज कॉल्ड मेलॅबिलिटी, ज्याला आपण वर्धनीयता म्हणतो. वर्धनीयता म्हणजेच काय? इफ यू सी द पिक्चर दॅट इन दॅट पिक्चर वी आर टू हॅमरिंग ऑन दॅट नेल. आपण त्या नेलला, खिळ्याला ठोकतोय आणि ठोकल्यावरती तो नेल जो आहे तो थोडासा पातळ होऊन जाईल. इट लुक लाईक अ थिन शीट. तो थोडासा पातळ होऊन जाईल. त्यावरती आपण हातोडीने मारत राहिलं तर थोड्या वेळाने तो चपटा होऊन जाणार आहे. म्हणजेच हा जो काही खिळा जो आहे तो खिळा लोखंडाने बनलेला असतो. म्हणजे लोखंडावरती आपण जर हातोडीने मारलं तर त्याचा आपल्याला पत्रा बनवता येतो, एक पातळ असा पत्रा तयार होतो. मग ठोकून ठोकून असे पदार्थ बनवता येत असतील तर त्या ठोकलेल्या पदार्थांनाच आपण मेटल असं म्हणतो. आणि मेटलची ही एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे दॅट मेटल कॅन बी कन्वर्ट इन टू द शीट बाय द हॅमरिंग. म्हणजे धातूला ठोकून आपण पत्रे तयार करू शकतो. अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड मेलॅबिलिटी. त्यालाच आपण काय म्हणतो, तर मेलॅबिलिटी असं म्हणू शकतो, ज्याला वर्धनीयता मराठीत म्हणतो आपण. म्हणजे ज्या पदार्थाला ठोकून ठोकून आपण त्याचा पत्रा बनवू शकतो त्याला आपण मेलॅबिलिटी प्रॉपर्टी सांगू शकतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज, नेक्स्ट प्रॉपर्टी इज द डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे तन्यता ज्याला म्हणतो. इफ यू सीइंग द पिक्चर शोज दॅट वी हॅव सी दॅट सम वायर्स. आपल्याला पिक्चरमध्ये वायर्स दिसत आहेत. दीज वायर्स आर मेड अप ऑफ विथ द हेल्प ऑफ मेटल्स. हे वायर जे आपल्याला दिसतात ते सर्व मेटलने बनलेले दिसून येऊ शकतील. इट मीन दॅट मेटल कन्वर्टेड इन टू द वायर. धातूपासून आपल्याला काय बनवता येतं, तर आपल्याला
खेचून तारा बनवता येतात. मग ही जी प्रॉपर्टी आहे इट इज कॉल्ड डक्टिलिटी. म्हणजे तारा बनवणं, धातूपासून आपण तारा बनवू शकतो, त्याला आपण डक्टिलिटी प्रॉपर्टी असं सहजपणे सांगू शकतो. व्हॉट इज मिनिंग ऑफ डक्टिलिटी? मग त्या तन्यता म्हणजे नेमकं काय? मेटल्स कॅन बी स्ट्रेच अँड ड्रॉन इन टू द वायर. धातूंना खेचून त्याचे तारा काढता येतात, तयार करता येतात. दिस प्रॉपर्टी ऑफ द मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी. त्यालाच आपण डक्टिलिटी असं म्हणू शकतो. मग कोणाकोणाची तारा बनवू शकतो आपण? यू नो अबाउट द सिल्वर, चांदीची तार बनवू शकतो आपण. गोल्ड, सोन्याची तार बनवू शकतो आपण. कॉपर, तांब्याची तार. प्लॅटिनमची तार आपण बनवू शकतो. आपल्या गळ्यामध्ये जे दागदागिने असतात त्या दागदागिने सोन्याचे असतात, मग ते सोन्याच्या तारा कधी कधी तुटलेल्या आपल्याला दिसून येऊ शकतील. म्हणजे ही मेटलची प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट मेटल प्रॉपर्टी यू हॅव टू गिवन हिअर, दॅट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ज्याला विद्युत वाहकता म्हणतो आपण. पुढील तुम्हाला ती प्रॉपर्टी दिलेली आहे. पुढचं तुम्हाला अतिशय महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे विद्युत वाहकता. व्हॉट इज मिनिंग ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी? ऑल द मेटल्स दॅट शुड बी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी टू अ ग्रेटर ऑर द लेसर एक्सटेंट. सर्व धातू जे आहेत ते कमी अधिक प्रमाणामध्ये विजेचे वाहक आहेत. म्हणजे आपल्या घरामध्ये जे तारा असतात त्या कॉपरच्या तारा असतात, तांब्याच्या तारा असतात. त्या तांब्याच्या तारेमधून इलेक्ट्रिसिटी, ज्याला विद्युत वाहक ज्याला म्हणतो आपण, ते विद्युत वाहून घेऊन जाऊ शकते. अँड दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ दॅट मेटल. ही एक मेटलची अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी सांगता येऊ शकेल. नाव द नेक्स्ट इज अ थर्मल कंडक्टिव्हिटी. जसं विद्युत वाहते, वीज वाहते, तसं थर्मल म्हणजे उष्णता देखील वाहते. आपल्या घरगुती जी भांडी असतात ती भांडी बऱ्यापैकी मेटल्सची बनलेली असतात. इवन ईच पीस ऑफ मेटल इज हिटेड ऑफ वन प्लेस, द होल ऑफ द बिकम हॉट. जर आपण धातूच्या तुकड्याला एका विशिष्ट ठिकाणी गरम केलं, आपण खालतून गरम केलं कुकरला, तर पूर्ण कुकर गरम होऊन जातं. अँड इट मीन्स दॅट इट शोज दॅट मेटल अलाव टू हीट टू फ्लो थ्रू द देम. इट इज द प्रॉपर्टी ऑफ द थर्मल कंडक्टिव्हिटी. याचा अर्थ धातूमधून उष्णतेचं सर्वत्र वहन होतं, त्यालाच आपण उष्णता वाहक असं म्हणू शकतो. म्हणजेच जसं विद्युत वाहते, वीज वाहते, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, तसेच तुम्हाला थर्मल म्हणजे उष्णता वाहक हा पण एक मेटलचा महत्त्वाचा गुणधर्म असलेला दिसून येऊ शकतं. तुम्हाला अजून एक प्रॉपर्टी दिलेली आहे, दॅट द मेटल हॅव द टिपिकल शाईन ऑर लस्टर. धातूंना विशिष्ट अशी चकाकी असते. इवन द मेटल हॅव कॅरेक्टरिस्टिक्स कलर बाय विच इट कॅन बी आयडेंटिफाय. कधी कधी प्रत्येक धातूला विशिष्ट रंग असतो आणि तो रंगावरून ओळखला जातो. सोन्याला बघा विशिष्ट रंग आहे, तांब्याला बघा विशिष्ट रंग आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे असे रंग तुम्हाला सांगते. दीज आर ऑल द प्रॉपर्टीज ऑफ दॅट मेटल. हे सर्व मेटलच्या तुम्हाला प्रॉपर्टी सांगता येऊ शकेल. नाव द लास्ट प्रॉपर्टी इज कॉल्ड द सोनॅरिटी, ज्याला आपण नादमयता म्हणतो आपण. मग सोनॅरिटी म्हणजेच काय की आपण वेगवेगळे वस्तू बघतो, वेगवेगळे मेटलचे बनवलेले वस्तू बघतो. आपण जर देवळात गेला, मंदिरात गेला, तर मंदिरावरती घंटा असते, ती घंटा देखील एक मेटलचाच एक्झाम्पल सांगता येऊ शकेल. त्याचा आवाज आपल्याला ऐकायला येतो. मेटल प्रोड्यूस द रिंगिंग साऊंड. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द सोनॅरिटी ऑफ द सबस्टन्स. धातूंचा आवाज झाला तर तो खणखणीत आपल्याला असा ऐकायला येतो आणि याचाच अर्थ की त्या धातूंमध्ये, त्या मेटलमध्ये सोनॅरिटी प्रॉपर्टी आहे. सोनॅरिटी ज्याला म्हणतो आपण की नादमयता. विशिष्ट भांडी बघा, भांड्याचा आपल्याला विशिष्ट आवाज ऐकायला येतो. हे सर्व भांडी मेटल्सनी बनलेले असतात म्हणून त्याचा आपल्याला विशिष्ट असा साऊंड किंवा नॉईज ऐकायला येतो, आवाज ऐकायला येतो. आणि दीज ऑल आर द प्रॉपर्टीज ऑफ दॅट मेटल्स. हे सर्व मेटलच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत. मग कोणकोणत्या प्रॉपर्टी आहेत? मेलॅबिलिटी, ज्याला आपण वर्धनीयता म्हणतो. डक्टिलिटी, तन्यता. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ज्याला आपण विद्युत वाहकता म्हणतो. थर्मल कंडक्टिव्हिटी, ज्याला आपण उष्णता वाहकता म्हणतो. आणि सोनॅरिटी, ज्याला आपण नादमयता म्हणतो. लस्टर, चकाकी, हे सर्व धातूच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी असलेल्या तुम्हाला दिसून येऊ शकतील.